hello everyone, this is Ketki and welcome to awesome life of Ketki. आजच्या ह्या व्लॉग मध्ये आपण एका विशिष्ट आणि विशेष ठिकाणी जाणार आहोत. मला ह्या ठिकाणी जायची खूप इच्छा होती अगदी 4-5 वर्षापूर्वीपासून, जेव्हा एक मूवी आलेला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, आणि तेव्हापासून तर मला जास्तच तिथे जावं असं वाटत होतं. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे गडचिरोली जिल्ह्यातलं हेमलकसा हे गाव, आणि ही आहे माझी आजची टीम. बघा, हॅलो हॅलो हाय. बाकी मंडळी हॅलो. बाकी मंडळी इकडे आहेत. हाय हाय हॅलो हाय हाय. बाकी ती आमची गाडी आहे आणि हे आहेत गिरीश. काय करताय तुम्ही? ब्रेकफास्ट. हाय हाय पुष्पा, तू तर मैं झुकेगा नहीं. सगळ्यांना ऍक्च्युली भूक लागली त्याच्यामुळे सगळे हे झाले. कोणाला काहीच नाही लागले आणि कोणी आहे पण नाही या गाडीत. ह्या साईडला आम्हाला एक फळांचं दुकान दिसतंय. एक फळाचं. हे बघा, इथे छान प्रकारची केळी वगैरे आहेत. तिकडे वॉटरमेलन आहे आणि खूप मस्त सफरचंद दिसतात. इकडे आम्हाला छोटंसं स्नॅक सेंटर सापडलेलं आहे. हे बघा, हा भुक्कड गिरीशने पण घेतलेलं आहे. इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. कसं आहे रे? एक वडा सांबार खाऊनच घेऊ. ह्याचं बघून ह्याला असं वाटलं की आपण एक खाऊन घेऊ. नाही, मला ते साऊथचं एकदम बेस्ट चांगलं ना. तो गेला, हा घ्यायला गेला. नाही ना, उपास खाल्ला घ्या बसा तुम्ही. तर वाटेत जाताना आपण एका ठिकाणी थांबलो आहे, जे आहे आलापल्ली वनविभाग क्षेत्र. ह्या ठिकाणी असं म्हणतात की 2 प्राचीन मोठे वृक्ष आहेत. तर नक्की काय आहेत ते आपण बघूयात. चला. आपल्याला बघून चालले. हे बघ, भारीच. आणि ह्या जंगलामध्ये ना सूर्यप्रकाशच नाहीये. म्हणजे झाडं एवढी घनदाट आहेत की सूर्यप्रकाश खाली येतच नाहीये. एक नंबर, मला आवडलंय. चला पोरा सोरा. आवाज ऐका गाईज, आवाज ऐका प्लीज. चुप बसा आणि आवाज ऐका. आवाज केला तर भूचून खाऊन टाकेल. तर अशा प्रकारे हे मोठं प्राचीन सागाचं वृक्ष आहे. तर हे आहे सागाचं सगळ्यात जुनं झाड, की जे खूप मोठं आहे. आणि हे सगळ्यात जुनं आहे किंवा ओल्ड आहे कसं ओळखायचं तर इकडे आम्ही सांगतो. हे साल असतात, जसं की आपली स्किन, ती जितकी जास्त स्किन असते, जितके जास्त वेटोळे असतात, तितकं समजायचं की तेवढ्या वर्ष जुनं आहे ते. ह्या साला ह्याला बघा किती स्किन त्याची निघते. हे बघा, इकडे वारुळे मोठं इकडे आहे उपर. हे बघा, रेड कलरचं पान. त्यांचं काल झालं मला बोलले. आणि ह्या घराच्या एंट्रीलाच सुंदर असा मस्त कुत्रा तिथे उभा आहे. मला तर त्या कुत्र्याची खूप भीती वाटते, पण घाबरायची काहीच गोष्ट नाही. सना पण घाबरली. हा बाबा छोटी.
त्या छोट्याशा प्रकल्पाचं आज हे एवढं मोठं फळ आहे जे आपण बघूया. ही पूर्ण मोठी रेकॉर्ड रूम आहे. हे डेंटिस्ट सेशन आहे. तर नमस्कार मंडळी, आता आपण सचिन ह्याच्यासोबत आहोत आणि आता आपण शाळा कशी आहे बघत आहोत. त्याआधी आपण जाणून घेऊयात इथली एक गोष्ट त्यांच्याच तोंडून. हा प्रकल्प जे सुरू झाला, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आनंदवन ते हिमल कसं, साधारण 230 किलोमीटर. आज तुम्ही चंद्रपूरहून आलात, पण त्या काळात हा रस्ताही नव्हता. पण तुम्हाला वाटत असेल की इथेच का सुरू केला असेल, तर बाबा जेव्हा तरुण होते, बाबा तरुण असताना केव्हा तरी त्यांच्या बालपणी हा प्रकल्प म्हणजे हा एरिया बघितला असेल. कारण बाबा लँडलॉर्ड होते आणि जमीनदार म्हटलं की जमीनदाराचा मुलगा. त्या काळात इंग्रजांच्या काळात केव्हा तरी शिकार अलाउड होते, केव्हा तरी त्यानिमित्ताने इथे येऊन गेले असतील बाबा. पण बाबा वकील झाले, वरोऱ्याला प्रॅक्टिस करत होते आणि वकिलीत त्यांचं मन रमलं नाही, कारण गरिबाला न्याय मिळत नाही. आणि तेव्हा म्युन्सिपाल्टीची इलेक्शन पण लढवली बाबांनी वरोऱ्याला. गरिबाला न्याय मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी म्युन्सिपाल्टीची इलेक्शन लढवली आणि तेव्हा त्यांनी अध्यक्ष राहिले. पण स्पष्ट वक्तेपणा राजकारणात चालत नाही. आणि एका दिवशी जात असताना रस्त्याच्या कडेला आरोग्य पेशंट दिसला आणि तेव्हापासून त्यांचं जीवन बदललं. बघ, ते स्वतः खेळतात. बघ शन्या, किती सारे अवॉर्ड्स आहेत. खूप सारे अवॉर्ड्स. अशा प्रकारची सोय इथे केलेली आहे. गेस्ट रूम. तर प्रवास खूप लांबचा आहे, ह्या गोष्टीचा विचार करून आपण इथे स्टे करू शकतो किंवा वेळ लागू शकतो ह्या दृष्टिकोनातून गेस्ट हाऊसेस सुद्धा आहेत आणि बरेचसे लोक इथे राहणं सुद्धा प्रेफर करतात. त्यामुळे जर तुम्ही कधी व्हिजिट करणार असाल, काही प्लॅन असेल, तर राहायची चिंता करू नका. एन्क्वायरी आधी करा, बुकिंग आधी करा आणि तुम्हाला तुमची राहायची सोय इथे होईल. जेवणा खाण्याची सोय सुद्धा इथे होऊ शकते. बुक्स आहेत. ही काही पुस्तक आहे. शन्या, तू काय घेतलं आता? रीड करणार ना तू? कोणती घेतली? वाव, तू करणार रीड? सो अशा प्रकारे आपण पूर्ण हेमलकसाचं हे जे प्रकल्प आहे तिथे व्हिजिट केलेला आहे आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याबरोबर छान वेळ घालवलेला आहे. तर माझ्या टीमला विचारूया की त्यांना कसं वाटलं. हाय बच्चे कंपनी, कसं वाटलं? खूप मस्त वाटतं. ओके, कसं वाटलं तुम्हाला? छान, अतिशय सुंदर एक्सपिरियन्स. खूपच छान होतं. येस. सो अशा प्रकारे सगळ्यांनाच आवडलेला आहे इथला एक्सपिरियन्स. भन्नाट आहे आणि आम्ही सुद्धा खूप दुरून म्हणजे
पुण्यापासून इथपर्यंत आलो आहे, पण सोयी खूप छान आहेत. तुमची अगदी राहायची सोय होऊ शकते, जेवायची सोय होऊ शकते आणि तुम्ही इथल्या छान निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. स्वतः तुम्ही डॉक्टर प्रकाश आमटे यांना भेटू शकता. ही चांगली सुवर्ण संधी असते. त्यांनी आमच्याशी खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. एक माणूस म्हणून खरंच खूप छान व्यक्ती आहेत ते. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.